केलेली आहे महाराजांच्या पुतळ्याची. महाराजाची स्थापना 3 तारखेला झालेली अज्ञात व्यक्तींची. आता परत येणार नाही, बरं सगळं झालं ना सगळे. काय नेमका प्रकार घडला होता, कधी स्थापना झाली, काल काय नेमकं वाटलं? 3 तारखेला घेऊन टाकतो त्यांना, थांबा तुम्ही. हो तुम्ही येऊन झालं ना. काय येऊन राहिलं? ठीक आहे, मी देतो तुम्हाला. नोट कोण राहिलं? ठीक आहे, सोडून दे. ओके, रोल दे. 3 तारखेला अज्ञात व्यक्तींनी रात्री पुतळा बसवला होता. दुसऱ्या दिवशी 4 तारखेला आम्ही तो पुतळा पाहिला, परंतु गावातील काही पंजारी समाजाच्या लोकांनी तो पुतळा काढण्यास सांगितलं. आम्ही सांगितलं की महाराज कोणाचे एकट्या मराठ्याचे किंवा कोणत्या जातीचे नव्हते, महाराज सगळ्यासाठी लढले होते आणि महाराज सगळ्याचे आपण महाराजाला ठेवू. त्यांनी काय सांगितलं की आम्ही तुम्हाला कोपऱ्यात जागा देऊ. आम्हाला मान्य नसताना आम्ही मान्य केली. आमच्या काही वरिष्ठ लोकांनी समाजाच्या ती जागा मान्य केली, आम्ही पण केली. वर्गणी चालू झाली, त्यानंतर आमच्या सुरुवात माझ्यापासून झाली, आम्ही दिली. त्यानंतर परत सरपंचानं कटरस्थान रचून परत आमच्या नावाची कंप्लेंट घेऊन गेले, पण चंद्रकांत पाटलांनी त्यांची कंप्लेंट घेतली नाही. त्याच्यानंतर त्यांनी मला धमकी दिली, तुला उचलून नेऊ, तुला मारून टाकू, जसं संतोष देशमुखाला केलं तसंच तुला करू, असं सरपंचानं सांगितलं होतं मला. सरपंचांना, गजानन नागरेंना, नातासाहेब आहे ना, गणेश केदार यांनी सांगितलं होतं की तू संतोष देशमुखासारखंच तुला आम्ही मारू, तुला मेळही लागणार नाही, तुझ्या कोणालाच मेळ लागणार नाही. त्याच्यानंतर कालची घटना अशी होती की 4-5च्या टायमाला माझा भाऊ इकडे आला होता, त्यांच्या बाया माणसं जमलेले होते, आम्ही काय 4-5 जणच होतो घरी. मग आम्ही ते कहून आले म्हणून पुतळ्याजवळ कहून येत आहे म्हणून आलो होतो. त्याचं इथपर्यंत बोलणं चालू होतं की शिवाजी महाराजचा पुतळा नागराला बांधून नालात ओढून न्यायचा. मी सांगितलं मी होऊ देणार नाही. त्याच्यानंतर मी पुतळ्यासमोर बसले, माझ्यासोबतच्या काही महिला इथं बाहेर बाजूला बसल्या, माझ्या PSI इथं होते. PSI साहेबांनी आम्हाला परत प्रोटेक्ट केलं, पण सरपंचाच्या सांगण्यावरून आणि काही त्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांच्या बायांना PSIला घेरत घेऊन आणि सांगळे साहेबाच्या आणि सानप साहेबाच्या त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्या समाजानं आम्हाला मारलं. माझ्या अंगावरचे कपडे पाडले. मी त्याला पोलीसवाल्याला आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला दाखवलेलं आहे मग किती इंजुरी झालेली आहे, माझ्या शरीरावर किती नखं मारलेले आहेत. त्यांनी लाथा मारल्या मला, त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या माझ्यासोबत. व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यापर्यंत पोहोचलेले.